आदिनाथ, हात सोड त्याचा. तुझ्या भावाने काय केलं हे तुला माहिती आहे का? तू ही सामील आहेस त्यात. आबासाहेब, माझा भाऊ चुकला नाहीये. माझी चूक झाली, माफ. आता काय घरी सोडायला जाणारच तिला? दादा आणि पारू मधलं बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे. असं वाटतं की त्यांची जोडी देवानीच बनवली आहे. खूप प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. ते कधीच एकमेकांची साथ सोडणार नाहीत. त्यांनी माझ्या आणि प्रियाच्या लग्नासाठी सगळ्यात जास्त कष्ट घेतलेत. आणि मी आज हे काय करतोय? तर या कागदांनी त्यांचा संसार मोडायला निघालोय. माझ्यासाठी दादा आणि पारू बेस्ट कपल आहेत. मी त्यांना कसं वेगळं करू? प्रीतम, तू आलास ऑफिस मधनं? सावित्री, पाणी घेऊन ये, प्रीतम आलाय. हो आणते. प्रीतम सर आलेत. मला आता लगेच त्यांच्यासोबत बोलायला पाहिजे. नक्की काय झाले ते समजल्याशिवाय मला चैन नाही पडणार. आत्या, तुम्ही भाजीकडे लक्ष द्या, मी पाणी घेऊन जाते. बरं. काय रे, सगळ्या मीटिंग संपवूनच आलास ना? काही कामं उरली नाही आहेत ना ऑफिस मध्ये? हे कसले पेपर्स आहेत? काही नवीन कॉन्ट्रॅक्ट आहे का? बघू, मला दाखव, म्हणजे मी एकदा डोळ्याखालनं घालते ना. आण, बघू, मी बघ. माझ्या परीक्षेचे कागद आहेत. मीच प्रीतम सरांना आणायला सांगितले होते. बरं झालं प्रीतम सर तुम्ही वेळेत आलात. हे घ्या, पाणी घ्या. मी आले. देवी आई. आदित्य सर चहा. नकोय मला उशीर होतोय. आदित्य, काहीतरी खाऊन तरी जा. आई, ऍक्च्युली मला खरंच उशीर होतोय ऑफिसला आणि फोनवर फोन येत आहेत. मला निघावं लागेल. दादा, काय झालं? हे आपले पेपर्स आहेत, यावर जरा तुझी सही हवी होती. कसले पेपर आहे? आपण ते वॉटर टँकरचं डील केलं होतं ना? हां, तर त्याचे काही इम्पॉर्टंट पेपर्स आहेत ज्यावर तुझ्या सह्या राहिल्या होत्या. सो त्यात तू आत्ता कर ना. पेन दे. चेक नको करू तू. मी केलंय ना सगळं चेक. सगळे टर्म्स अँड कंडिशन्स ओके आहेत. आपण डिस्कस करूनच केलंय ना. सो आता चेक करायची काही गरज नाही आहे सच. ठीक आहे. येस सर. सर मी ऑन द वे आहे सर. येस सर, पोचतो. प्रीतम सॉरी, मी ऑफिसमध्ये सह्या करून तुला पाठवतो. ओके? अरे दादा, अर्जंट आहे. दोन पारू, काय करायचंय आपण आता? अगं दादा ते पेपर्स घेऊन ऑफिसला निघून गेला. तिकडे गेल्यावर तो ते पेपर्स वाचणार. सगळा प्रॉब्लेम होईल पारू. आणि आपण काही करू पण शकत नाही ना. आपले हात दगडाखाली. हे सगळं ना त्या नालायक दिशामुळे होत आहे. आपण हे दादाला सांगू पण शकत नाही हे ग. मला पण तीच काळजी आहे प्रीतम सर. आदित्य सरांनी त्या कागदावर सही नाही केली ना तर दिशा मॅडमचा पुढचा प्लॅन काय हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. त्यामुळं काय बी झालं तरी आदित्य सरांनी त्या कागदावर सही करायलाच पाहिजे. अगं पारू, पण दादा ते पेपर घेऊन ऑफिसला निघून गेलाय. तिकडे गेल्यावर तो ते वाचणार आणि त्यांनी ते वाचले ना की
सही करणं सोडून दे, तो ते पेपर्स कोणाच्या हाताला पण लागू देणार नाही, फाडून फेकून देईल ते कुठेतरी. आणि खरं तर त्यांनी सही नाही केली तरच चांगलं आहे. म्हणजे मला आवडेल तसं, पण मला नाही बघायचं यार तुम्हा दोघांना वेगळं होताना पारू. तुम्ही नका काळजी करू प्रीतम सर. आदित्य सर त्या कागदांवर सही करतील आणि मग त्याच कागदाचा वापर करून आपण दिशा मॅडमचा डाव त्यांच्यावरच उलटवून टाकू. इतक्या खात्रीने कसं काय सांगू शकतेस का तू हे सगळं? दादाला ओळखत नाहीस का तू? इतक्या सहजासहजी ऐकणारा माणूस नाहीये तो पारू. त्यांना सही करायला मी भाग पाडणार आहे. प्रीतम सर, मी तुम्हाला वचन देते, त्या कागदावर आदित्य सरांची सही असेल आणि ती सही मी घेणार. आत्या, ते मी काय म्हणते आत्या, आदित्य सरांचा टिफिन आहे का हा? हो, भरून झाला, पटकन त्यांना देऊन ते. अहो आत्या, आदित्य सर गेले ऑफिसला. काय? अरे देवा, मलाच आवरायला वेळ झाला बघ आज. पण असे कसे निघून गेले? पण जाताना हाक तरी मारायची ना. काय म्हणायचं आता ह्यांना? आणि एवढी काय घाई होती की टिफिन विसरून गेलेत ते? आत्या, साधा चहा सुद्धा घेतला नाही त्यांनी. देवी आईने सुद्धा सांगितलं की चहा पिऊन जा, पण त्यांचं सुद्धा नाही ऐकलं. त्यात त्यांच्या बॉसचा फोन आला ऑफिसमधनं, त्यामुळे सगळं सोडून तसंच गडबडीनं निघून गेले. एक काम करते, मारुती दादांना सांगते की आदित्य बाबांना त्यांच्या ऑफिसमध्ये टिफिन पोहोचवून ये म्हणून. बिचारे दिवसभर उपाशी नको राहायला. असं कसं उपाशी राहतील माझे धनी? मी आहे की त्यांची काळजी घ्यायला. आत्या, तुम्ही बाला नका पाठवू, मीच टिफिन घेऊन जाते. अगं पण पारू बाळा, तू आणि आदित्य बाबा तर. आत्या, तुम्हीच म्हणलात ना की नवऱ्याला दुखावू नकोस म्हणून. ते मी न सांगता निघून गेल्यामुळे चिडलेत माझ्यावर, दुखावले गेलेत. आणि त्यांचं राग शांत करायची हीच तर संधी आहे ना. त्यामुळं कसं ना, घरचा टिफिन जर का मिळाला ना तर राग आपोआप निघून जाईल. त्यामुळं मला असं वाटतं की मीच टिफिन घेऊन जाते. असं काय करतेस बाळा? अहिल्या मॅडमनी विचारलं की पारू कुठे गेली, तर मी काय सांगू त्यांना? आणि घरात बघ ना किती कामं बाकी आहेत ती. आत्या, आहे बघा, मला ऑफिसला जावं लागेल, मला अर्जंट आहे, लई महत्वाचं काम आहे माझं. बरं बरं. आत्यांना कसं सांगू की फक्त राग घालवणं हा उद्देश नाहीये. आदित्य सरांनी ते डिवोर्स पेपर्स वाचण्याआधी मला त्यांच्यावर त्याची सही घ्यावी लागणार आहे. एकदा का त्यांनी ते वाचले ना तर सगळाच गोंधळ होणार आहे. नाही, मला लवकरात लवकर तिकडं पोचायला पाहिजे. आदित्य सरांनी ते पेपर्स बघण्याआधी त्याच्यावर त्यांची सही घ्यायला पाहिजे.